तर नक्कीच येते एका बाजूला रेया स्टोरमन्स वर्सेस आपली नवली या संघाकडून जर पाहिलं तर रेयाकडून आपण पाहतोय दोन फलंदाज करण मोरे आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर चांगलं फटका नक्कीच मारलाय एक धाव कंप्लीट केले दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पाहता पाहता कंप्लीट केल्या जात आहेत कदाचित हा रिस्की रन्स असू शकतोय कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावला होता नक्कीच प्रथमेश घरत आपण पाहिलं अगदी डेंजर एंड कडे आपल्याला धावताना पाहायला मिळालं थ्रो होती डायरेक्टली जर हिट झाले असती तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु 2 धावा यावेळेस पहिल्या चेंडूवर जमवताना सुरुवात चांगली केली मी म्हणेन करण मोरे यांनी इथून पाहिलं जाईल ब्रिजेश टू करण ही लढत आपल्याला पाहायला मिळते शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता दिशा दिले परंतु ही दिशा अगदी थोडस क्षेत्ररक्षक या चेंडूवर अडथळला आणि चेंडू सीमा रेषे पार निघून जाईल येतोय चौकार क्षेत्ररक्षकाची गरज या ठिकाणी नक्कीच आता मात्र भासली गेली कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा चेंडू अडवणं गरजेचं होतं तर या चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय ओहो जबरदस्त जेवढा वेगाने चेंडू टाकला तेवढ्याच वेगाने मात्र चेंडूला फेकून दिलं सरळ सीमारेषे पार पंचांचा इशारा येतोय षटकार 6 धावा थँक्यू अप्रतिम फटका नक्कीच अगदी आपण पाहतोय रन मशीन करण मोरे याच्या बॅट मधून येताना रन्स स्टेप आउट करून आणखीन एक मोठा फटका मी म्हणेन अगदी स्टेप पुढे केल्या आणि स्टेप आउट मधून चेंडूला अगदी उचललं गेलं जबरदस्त फटका पाहायला मिळाला थँक्यू ब्रिजेशवर हल्ला चढवला गेलाय इथून जर पाहिलं तर करणच्या बॅट मधून रन्स येताना पुन्हा एकदा परंतु यावेळेस बॅट थांबवली मी म्हणेन थोडस गचाल क्षेत्ररक्षण आणि याचं रूपांतर काय तर 4 धाव्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय खराब क्षेत्ररक्षण आणखीन 4 धावा थँक्यू जर पाहिलं तर आतापर्यंत करण मोरे याच्या बॅट मधून 22 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 2 षटकार 2 चौकार आणि 1 दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली कुठेतरी पहिला चौकार जो होता तो अडवणं गरजेचं होतं आणि तोच इथे मात्र अडवला गेला आणि त्यानंतर अटॅक केलं गेलंय 2 चौकार जे आले ते कुठेतरी क्षेत्ररक्षक जे थोडेसे खराब क्षेत्ररक्षण केलं त्याच बळावर जर पाहिलं तर या ठिकाणी 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले आता मात्र पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय ब्रिजेश यावेळेस स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतोय पंचांकडे लाऊड अपील की चेंडू थोडासा बाहेर निघताना पडताना दर्शवलाय आणि धावसंख्या ही स्कोर कार्ड वर लागली जाईल 1 च्या मदतीने धावसंख्या होती ती म्हणजेच 23 धावा तर षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत ध्रुव गरत आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वर इथे सज्ज झालाय षटक क्रमांक 2 मुख्य गोलंदाज आहेत ब्रिजेश आणि ध्रुव बघूया इथून पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न होता आणि अटॅक करताना जर पाहिलं तर एकच धाव दुसऱ्याचा प्रयत्न आहे परंतु एकाच धावेवर या ठिकाणी
पुन्हा रिव्हर्स आल्यात करण मोरे. सिंगल रन्स. चांगला चेंडू मी म्हणेन. थोडासा बोट फिरवली या चेंडूवर आणि कुठेतरी ब्रेक करण्याचा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला. हलकीशी कट. बॅटची एज आणि चेंडू निघून जातोय सरळ प्रथमेशच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. इथून पाहिलंय चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढवली जाईल. स्कोर कार्ड वर धावसंख्या होते 28 धावा. पुढचा चेंडू ध्रुव घरात याचा. यावेळेस चेंडू अगदी जागा बनवली. बॅकफुटला गेले. आपण पाहतोय चेंडू कव्हर रिजन मध्ये खेळला गेला परंतु सिंगलच रन्स. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 29 धावा. इथून आपण पाहतोय फटका कॅप मध्ये खेळायचा होता परंतु सिंगलच रन्स. आणखीन एक कुठेतरी धावा थांबवण्याचं काम या ठिकाणी ध्रुव घरातने केलंय मी म्हणेन. कारण ब्रिजेशच्या गोलंदाजीवर जर पाहिलं तर तब्बल 23 धावा आल्या होत्या परंतु यावेळेस जर पाहिलं तर 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 7 धावा या ठिकाणी खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय ध्रुव घरात. ओहो, चांगला चेंडू. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर 2 नक्कीच या ठिकाणी जीवनदान मी म्हणेन. चेंडू हवेत होता. झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि दुसऱ्या बाजून जर पाहिलं तर रनआउट करण्याचा चान्स देखील होता. यावेळेस आपण पाहतोय करण स्ट्रायकिंग वर शेवटचा चेंडू आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हवेत चेंडू परंतु क्षेत्ररक्षक थोडासा लांब होता आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर चेंडू नक्की कुठे लागला होता ते नक्कीच जाणीव नव्हती परंतु हवेत चेंडू उडला आणि उडल्यानंतर थोडासा प्रयत्न केला गेला. यस, लेग बायच्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली जाईल. दर्शवलं जातं या ठिकाणी की पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. अतिरिक्त रन्स या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. लेग बायच्या रूपाने ही रन्स कंप्लीट होताना धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते ती म्हणजेच 32 धावा. या षटकामध्ये खूप कमबॅक केलंय मी म्हणेन. ध्रुव ची गोलंदाजी नक्कीच खूप चांगली राहिली आणि स्कोर कार्ड वर धावसंख्या 32 रन्स. येणारे 18 चेंडू अजूनही पाहतील आपण किती धावा जमवल्या जातील. गोलंदाजी ट्रॅक वर नवीन गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिंकेश पाटील याचं नाव चर्चेत आहे. रिंकेशचं मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी दर्शवली होती. इन ऍक्शन खूप वेगळी आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रिंकेशचं नाव नक्कीच आपण चर्चेत असताना आपल्याला पाहायला मिळालं. परंतु बघूया समोर आहे फलंदाज करण. रिंकेशचा पहिला चेंडू असेल करणसाठी. बॅटची हलकीशी एज लागले. चेंडू सिंगल रन साठी या ठिकाणी कंप्लीट करताना हिट करण्याचा प्रयत्न परंतु एक धाव पूर्ण केली आणि एकच धाव या ठिकाणी नक्कीच जमवली जाईल. चांगला चेंडू मी म्हणेन आणखी अगदी करणच्या पायावर टाकला होता हा चेंडू. बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल्स होताना आपल्याला पाहायला मिळाला. तिथे थांबवलं गेलं आणि 1 रन्स मात्र जमवलं गेलंय. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती रिंकेशने परंतु कुठेतरी एक फुलटोस चेंडू आणि नोचे कॉल आले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडासा महागडा ठरला होता. पण यावेळेस आपण पाहतोय लोअर फुलटोस चेंडू आहे. दिशा दिले. 1 रन्स तर कंप्लीट केलाय. दुसरा प्रयत्न असेल परंतु नाही. एकच रन्स या ठिकाणी.
यावेळेस आपण पाहू शकता रिंकेश करणसाठी हा चेंडू असेल. पुन्हा एकदा तो चित्र आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस अगदी डोक्यावर हात ठेवले होते, स्टंपच्या अगदी वरून गेला. जर थोडासा खाली राहिला असता तर कुठेतरी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या असता, असंच मात्र चित्र निर्माण केलं होतं. चांगली गोलंदाजी मी म्हणेन रिंकेश आतापर्यंत कमबॅक केलाय खूप चांगल्या पद्धतीने. ध्रुव घरत आणि दुसऱ्या बाजूला रिंकेश ज्यांनी रन्स बनत होत्या त्या थांबवण्याचं काम कुठेतरी करताना आपल्याला पाहायला मिळालंय. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू आहे, खोदून काढलाय चेंडूला. जोपर्यंत फिल्डिंग करेल फेकेल. एकच रन्स या ठिकाणी ध्रुव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोचं रूपांतर काय तर एकेचं रूपांतर दुहेरी धाव मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इथून पाहिलं जाईल षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 2 चेंडू यावेळेस चेंडूला अगदी सोडलंय. नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्ड वर धावसंख्या होती 37 धावा. 37 ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 2 चेंडू हे आपण पाहतोय. हो, इथे मात्र मिस टाइम झालाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक या ठिकाणी कुठलीही चुकी करणार नाहीये आणि सुरेख झेल या ठिकाणी गौरंक आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी अगदी सोपा झेल ज्या पद्धतीने बनवला गेला त्याच्या हातामधून आपण पाहतोय. कुठलंही टेन्शन नव्हतं, कुठलाही विचार मनामध्ये नव्हता. फक्त मला झेल घेण्याचा आहे हेच मात्र विचार मनामध्ये ठेवून आणि एक मोठा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन मशीन या ठिकाणी बाद होताना करण मोरे बॅक टू द डग आउट. यावेळेस आपण पाहतोय गडी बाद झाल्यानंतर थोडस इथे मात्र आपण पाहतोय खंत असेल फलंदाजी करणाऱ्या खाम्यामध्ये. परंतु हा देखील फटका उचललाय. चेंडूला हवेत आहे क्षेत्ररक्षक. चेंडू खाली. ध्रुव कुठली चुकी करणार नाही. आणखीन एक विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर रिंकेश आतापर्यंतचा सक्सेसफुल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल आलाय फलंदाजीसाठी इथे मात्र जॉईन होताना. पाहायला मिळेल नवीन फलंदाज कुणाल आलाय. फलंदाजी ट्रॅक वर आपण पाहतोय. इथून गोलंदाजीसाठी विप्लेश घरत. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहू शकताय थोडासा लेंथ लाईनच्या अगदी बाजूला आपण पाहिला. हा चेंडू हाताळत असताना रन्स या ठिकाणी एक्स्ट्राच्या रूपाने येताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या स्कोर कार्ड वर आतापर्यंत लागली जाते 38 धावा, 38 रन्स.
फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल. ब्रिजेश आपण पाहतोय चांगली फेकी केली. लगेच क्विक फेकी करत असताना सिंगलच रन्स या ठिकाणी येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 39 धावा या स्कोर कार्डवर झाल्या आहेत. कुठेतरी रन्स थांबवण्याचं काम खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ध्रुव, त्यानंतर रिंकेश आणि आता मात्र विपुलेश आल्यात. इथून मात्र आपण पाहतोय प्रॉपरली फटका नाहीये. व्यवस्थित रीतीने फटका नक्कीच लागलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि सिंगल रन्स या ठिकाणी मिळतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा जाऊन पोहोचल्या जात आहेत. नक्कीच जेव्हा टॉस जिंकला तेव्हा मात्र फिल्डिंगचा डिसिजन घेतला गेला आणि बॅटिंग हवी होती हेच मात्र म्हटलं. इथून जर पाहिलं तर चेंडूला उडवलंय सरळ सीमारेषे पार. अगदी षटकार राहील 6 धावांसाठी. अटॅक केलाय इथे मात्र अटॅक कोणाचा होता तर नक्कीच प्रथमेश याचा अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमेश घरत खूप चांगला फटका पाहायला मिळाला 6 धावांसाठी आणि 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 46 धावा. 3 चेंडूचा खेळ अजून या ओव्हर मधला बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा विप्लेश. प्रथमेश साठी हा चेंडू थोडासा फसवा चेंडू होता. स्वतः चेंडूवर गेले. एक तेरी तो एक मेरी असं मात्र दर्शवत असताना षटकार मारलाय परंतु पुढच्या चेंडूवर मी विकेट देखील काढलाय हेच नक्कीच दर्शवतोय विप्लेश घरत. आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच प्रथमेश घरत याची खेळी संपुष्टात देताना बाद होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेतरी मिस टाइम आणि गडी बाद. धन्यवाद. आतापर्यंत 46 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. इथून या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 2. खूप चांगली गोलंदाजी मी म्हणेन कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर 8 धावा नक्कीच दिल्या गेल्या विप्लेश यांनी परंतु एक विकेट देखील हासिल केलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरी धावांनी धावसंख्या वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 48 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 48 धावा. अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. आपण पाहतोय 2 फलंदाज प्रयत्न तर करतायत परंतु ज्या पद्धतीने फटकेबाजी हवी आहे ती फटकेबाजी आता मात्र कुठेतरी स्टॉप झालेली आपल्याला पाहायला मिळते. इथून पाहिलं तर चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आता मात्र झेल सुटतोय. यावेळेस देखील प्रयत्न होता त्याच पद्धतीने चेंडूवर झेल टिपण्याचा परंतु ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 50 धावा या संघाच्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. थँक्यू
6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. दिग्वेश घरत सॉरी. पहिला चेंडू स्लोवर होता परंतु यावेळेस चेंडूला अगदी ब्रिजेच्या हातामध्ये जाऊन थांबतोय, म्हणजे हा देखील येतोय विकेट. नक्कीच विकेट या ठिकाणी आलाय मिस्टर कुणाल यांचा. कुणाल घरत या ठिकाणी बॅक टू द डगआउटला जाताना आपण पाहतोय. थँक्यू. यानंतर होणारा सामना मोहित फायटर वर्सेस संघर्ष टायगर. दोन्ही संघ रेडी राहायचे आहे. त्यानंतर टॉस होणार आहे दोन संघादरम्यान. जशी इनिंग ब्रेक होईल तसे मात्र लगेचच दोन संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये नक्कीच यायचं आहे. मोहित फायटर्स आणि संघर्ष टायगर. यावेळेस बॅटची एज आहे का, यस प्रश्न विचारला आणि पंच देखील या ठिकाणी दर्शवत आहेत की गडी बाद आहे. हलकासा आवाज देखील आला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे मात्र डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय. विकेट मिळतोय. बॅक टू बॅक हा दुसरा गडी बाद केलाय मिस्टर दिग्वेश घरत यांनी. विकेटच्या हॅट्रिक वर असेल. पहिली विकेटची हॅट्रिक या ठिकाणी साध्य केली जाईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. ओ या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू सोडला गेलाय. चांगला चेंडू, फेअर डिलिव्हरी ज्या पद्धतीने आपण पाहतोय. पंचांकडे कुठेतरी वळून पाहिलं होतं फलंदाजांनी, परंतु पंच दर्शवतायत की ही फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू आलाय. आतापर्यंत कुठली रन्स खर्च केलेले नाहीये. नक्कीच दिग्वेश घरत यांनी खूप चांगली गोलंदाजी दर्शवले. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू वर विकेट घेण्याची संधी आहे आणि रनआउटच्या रूपाने स्वतः दिग्वेश या चेंडूला स्टंपला लावतोय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 50 या धावांवर. अजूनही या षटकातील जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 4 चेंडू झाले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहू शकतायत. यावेळेस फेकून दिलाय चेंडूला. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू निघून जाईल. आपल्या नक्कीच फलंदाजी करण्याला ट्रॅव्हलिन मध्ये चेंडू जातोय चौकारासाठी. 4 धावा. वेलकम चौकार येतोय. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 54 धावा स्कोर कार्ड वर लागलेत. 54 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. 54 रन्स. यस अंपायर, यस थर्ड अंपायरची मागणी केली.
डिसिजन पेंडिंग आहे, त्यामुळे थोडंसं थांबावं लागेल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. अगदी आमची टीम खूप मेहनतीने काम करते या ठिकाणी. ज्या पद्धतीने डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. इट्स फेअर डिलिव्हरी. नक्कीच आपण पाहतोय थोडासा चेंडू कमरेच्या खाली जाताना आपल्याला पाहायला मिळाला. कमरेच्या वर जर असतात तर मात्र आपण पाहू शकलं असतं ती बीमर चेंडूची घोषणा केली असती. परंतु यावेळेस आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या ही वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 4 ने वाढेल. 54 धावा झाल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. अगदी जर पाहिलं तर लॉंग ऑफ एरियामध्ये हा चेंडू टाकला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेख झेल टिपला जातोय. आणि कुठेतरी जर पाहिलं ती जी संधी होती ती संधीचं सोनं केलंय. झेल टिपलाय, विकेट मिळवलाय. धावसंख्या जर पाहिलं तर 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष असणार आहे. चला यानंतर दोन संघांना मी आमंत्रित करेन. दोन संघाचे कर्णधार या. एका बाजूला मोहित टायगर संघ फायटर संघ सॉरी आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष टायगर संघ. मोहित फायटर संघ कर्णधार. तर आपण पाहताय सुभाष जी घरात या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात या पुढील मॅचचा टॉस. तर दोन संघाचे कर्णधार एका बाजूला मोहित फायटर आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष टायगर या संघाचे कर्णधार आपण या लगेचच टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस करणार आहोत. टॉस आपण पाहतोय या ठिकाणी जर पाहिलं तर संघर्ष टायगर संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल दादा? डिसिजन तर कॅप्टनशी बोलणं करणार, त्याच्यानंतर सांगणार डिसिजन. येस, एक सामना तुम्ही जिंकलात, एक सामना गमावलात, परंतु हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण की अजूनही जर पाहिलं तर दोन सामने आजच्या दिवसामध्ये जिंकून उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा धडक करणार आहेत. काय म्हणतील यासाठी? हो, आम्ही जिंकणार तर जरूर, प्रयत्न तर करणार आणि मॅच जिंकण्याची आम्ही केलेली आहे. नक्कीच मी विचारेन तुला देखील. दोन्ही सामने तुम्ही लॉस केलेले आहेत. इथून अजूनही उद्घाटन झालेलं नाही तुमच्या जिंकण्याचा. काय म्हणतील याबद्दल? हा सामना आम्ही 100% जिंकू. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. धन्यवाद.
इथून आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली आणि सुरुवात इतकी चांगली आहे की षटकार आणि आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दुसऱ्याच चेंडूवर जर पाहिलं तर षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडूमध्ये 8 धावा जमवल्या गेल्या आहेत. इथून मात्र आपण पाहतोय सरळ यष्ट्यांवर चेंडू आणि जो घातक फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी 2 चेंडूमध्ये 8 धावा जमवल्या होत्या. त्या घातक फलंदाजाला अगदी मैदानाच्या बाहेर या ठिकाणी नक्कीच पाठवलं गेलंय. मी म्हणेन तिसऱ्या चेंडूवर गेलाय विकेट. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू. हा चांगला चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडूवर जर पाहिलं तर कुठलेही रन्स नाहीये आतापर्यंत. चेंडू टाकून झालाय तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला करण मोरे, ज्याने 8 धावा नक्कीच दिल्यात परंतु विकेट देखील घेतलाय. ब्रिजेश सारख्या एक मोठ्या फलंदाजाला बाद करण्याचा नक्कीच संधी आली होती आणि ती संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. इथून थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. यावेळेस जर पाहिलं तर फाईन लेग क्षेत्ररक्षक जो आहे तो कुठेतरी डीप मध्ये नेण्याचं काम केलंय आणि काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला कुठेतरी वर आणण्याचं काम, मिड ऑन मध्ये आणण्याचं काम केलंय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. व्यावसायिक क्रिकेटर आहे त्यामुळे अशा पद्धतीची प्लॅनिंग त्याच्याकडून आपल्याला पाहायला. फुलटॉस चेंडू आहे इथे मात्र चेंडूला हवेत आणि चेंडू जर पाहिलं तर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातो. ही प्लॅनिंग केली होती आणि ती प्लॅनिंग सक्सेसफुली इथे मात्र पार पाडली गेली. गडी बाद होतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिला या ठिकाणी आपण पाहतोय. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 गडी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाले. इथून पाहिलं जाईल आणखीन एक विकेट आलाय म्हणजे 2 विकेट गमावले गेलेत आणि धावफलक अजूनही स्थिरावलेला आहे 8 या आकड्यावर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कारण खूप चांगली सुरुवात केली त्यांनी, कारण की गरज होती एक चांगली सुरुवात करण्यासाठी आणि ही सुरुवात ब्रिजेशने दर्शवलं होतं. 2 मोठे फटके खेळले होते परंतु त्यानंतर त्याचा विकेट आला आणि कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये संघ सापडताना आपल्याला पाहायला मिळतं कारण विकेटवर विकेट हे गमावले जात आहेत.
यावेळेस पुन्हा एकदा त्रिफळाची गाडी बाद होतोय. तिसरा विकेट बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी. ओव्हरची होते समाप्ती. 8 धावा स्कोर कार्ड वर आणि 3 गडी या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिला अगदी सक्सेस फुली या ठिकाणी प्रयत्न केले गेले आणि प्रयत्नाने यश देखील आलेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण ने चांगली सुरुवात केली मी म्हणेन. यावेळेस गोलंदाज मिस्टर मुकेश घरत. हो इथे मात्र कट केलाय चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप चांगली केली परंतु फेकी अगदी वेगाने करण्याच्या नादामध्ये जर पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतंय कुठेतरी चुकले गेले. रन्स मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 2 धावा जमवल्या जात आहेत आणि या दुहेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा स्कोर कार्ड वर आतापर्यंत लागली जाते. षटक क्रमांक दुसरं आणि पहिल्या चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. यावेळेस आपण पाहतोय दुसरा चेंडू असेल षटकातील. आहा हा चेंडू अगदी स्टंपांच्या वरून चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि स्लोवर गतीने या ठिकाणी चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तेच आपण पाहतोय. दुसरा चेंडू जर पाहिला तर या ठिकाणी निर्धाव चेंडू मुकेश घरतच्या हातामधून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. अगदी जर पाहिलं तर वय वर्ष 40+ घरात आपल्याला पाहायला मिळतोय. जसं आपण पाहतायत भारतजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर रन्स मात्र कुठेतरी थांबवण्याचं काम केलं कारण की त्यांचं या ठिकाणी जर विचार केला तर विकेट जे आले वेगाने विकेट आले आणि त्याच प्रमाणे जर पाहिलं तर ज्या रन्स येत होत्या 2 चेंडूमध्ये 10 धावा जमवल्या होत्या परंतु त्यानंतर आपण पाहिलं कुठेतरी रन्स थांबवल्या गेल्या आणि आपल्याला पाहायला मिळतंय आतापर्यंत ते पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. फलंदाज आदर्श आणि दुसऱ्या बाजूला आदर्श आणि ध्रुव आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. अगदी वेगाने चेंडूला पकडलाय. पुन्हा एकदा सिंगलच रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या ही लागली जाईल एकंदरीत 12 धावा. NPL सीझन 4 मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी जे संघ खेळतायत. पुन्हा एकदा बॅट अँड पॅडचा उपयोग परंतु यावेळेस आपण पाहतोय पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. नक्कीच आपण पाहतोय यस बॅटने हा चेंडू ड्राईव्ह झाला होता आणि यावेळेस जर पाहिलं तर धावसंख्या ही 1 ने वाढली जाईल. हा षटक खूप चांगला मी म्हणेन. मागच्या जी इनिंग पाहिली आपण, मागची जी मॅच पाहिली त्यामध्ये मुकेश कुठेतरी खर्चिक गोलंदाजी केली होती परंतु यावेळेस ती खर्चिक गोलंदाजी कुठेतरी आपण पाहतोय इम्प्रोवायझर करताना धावसंख्या कुठेतरी कमी देताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा अंगावर चेंडू आला होता.
परंतु या चेंडूवर आपण पाहतोय अगदी स्टंपच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला, हेच मात्र पंच दर्शवतायत. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालाय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होती ती म्हणजेच 13 धावा. AY Remix. थँक्यू व्हेरी मच. तर आपण पाहिलं षटक क्रमांक 2 कंप्लीट केले गेले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा. खूप चांगली सुरुवात मी म्हणेन गोलंदाजांनी केले. इथून जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश घरत आपण पाहतोय गोलंदाजी एंडवर येतोय. इथून पाहिलं जाईल कशा पद्धतीने गोलंदाजी, कारण 2 गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. इथून जर पाहिलं तर तिसरा गोलंदाज कशी गोलंदाजी करेल, परंतु त्याहून जास्त महत्वाचं आहे फलंदाजी. इथून पाहिलं तर पहिल्या चेंडूला उडवलंय, चेंडू सरळ सीमारेषे पार येतोय. षटकार 6 धावा. It's AY Remix. थँक्यू. गरज होती या फटक्याची, कारण की धावसंख्या कुठेतरी स्थिरावली होती. आता मात्र आपण पाहतोय ध्रुवच्या बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आला आणि त्याला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी. खूप महत्वाचे 6 धावा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण की ध्रुवकडून अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांची. इथून आपण पाहतोय चेंडूवर सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आहे. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते. हा चांगला चेंडू आहे. यावेळेस सिंगल डबलने काही जास्त नुकसान होणार नाहीये. संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच त्यावेळेस पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल, तिसरा चेंडू असेल. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रथमेश यांनी. परंतु वेगवान चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळलाय. इथून जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय, चेंडूला पकडलाय, फेकलाय. फक्त सिंगल रन्स. नक्कीच प्रत्येक सिंगल रन्स जाऊ दिलं जातंय ज्या पद्धतीने आपण पाहतोय, कारण की इथून जर मोठे फटके तुम्हाला थांबवावे लागणार आहेत. इथून पाहतोय पुन्हा एकदा हा फटका सजवलाय, चेंडूला उडवलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार 6 धावा. आणि इथून 6 धावांनी जर पाहिलं तर धावफलक स्कोर कार्ड वर लागले जाईल 27 धावा. चांगल्या धावा येत असताना आणि म्युझिक ऑन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. 27 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. परंतु प्रथमेश्वर हल्ला चढवला गेलाय ध्रुव या फलंदाजांनी, कारण की इथून जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर षटकार आलाय. एकंदरीत 14 धावा आतापर्यंत प्रथमेशच्या गोलंदाजीतून जमवल्या गेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला पाहत उभी राहिली, चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय आणखीन एक चौकार. 4.
आता तरी देवा मला पावशील का सुख झाला म्हणत्या ते जाऊशील का आता तरी देवा मला अगदी फेवरेट सॉन्ग नवली म्हटलं तर नवलीचा फेवरेट सॉन्ग म्हणजेच आत्ता तरी देवा मला पावशील का. या परिस्थितीमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षण करणारा संघ, कारण की अटॅक केलंय आणि अटॅक इतकं महत्वपूर्ण आपण पाहतोय. या ओव्हर मधून आतापर्यंत 18 धावा जमवल्या आहेत. कुठेतरी खर्चिक गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. जर पाहिलं तर मुकेश घरात खूप चांगली गोलंदाजी केली, त्याआधी करण मोरेने खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु कुठेतरी खर्चिक गोलंदाजी प्रथमेश कडून. यावेळेस हलक्या हाताने दिशा दिले चेंडूवर, रन्स मात्र घेतली जाते. सिंगल या ठिकाणी पंचांकडे अपील केलं होतं, पण पंच म्हणतात इज अ सेफली झोन मध्ये आहे फलंदाज, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आणखीन एक सिंगल जॉईंट होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होती ती म्हणजे 32 धावा. मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मनात तुझ्यासाठी 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 प्लीज थोडी घाई करायची आहे, विनंती असेल. खेळाडूंनी थोडीशी घाई करा प्लीज, कारण की अजूनही आपल्याला 3 मॅच पूर्ण करायचे आहेत. माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. थँक्यू व्हेरी मच. चला मॅच कडे थोडीशी घाई करा पंच, आपण देखील आपणास विनंती केली जाते की थोडीशी घाई करायची आहे. इथून जर पाहिलं तर 3 मॅच अजूनही बाकी आहेत. ती मॅच जर शक्य झाली तर आपण या ठिकाणी नक्कीच खेळवणार आहोत, परंतु जितकं जास्त या ठिकाणी तुम्ही टाइम वाचवाल तितकं चांगलं असेल. उद्याच्या दिवसात आपण फायनलचे देखील मॅच इथे पाहायला मिळणार आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी देखील आपल्याला मॅच खेळून फायनल खेळवायची आहे. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कुणाल घरत येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अपेक्षा आहेत कुणाल कडून इथून जर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कुणाल स्वतः चेंडूवर कडे आला होता, परंतु चेंडूला इथे मात्र आपण पाहतोय चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही, आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 21 धावा. यावेळेस आपण पाहतोय तेजपालजी पाटील उपस्थित होत असताना त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित होत आहेत. इथून जर पाहिली तर ध्रुव गरजची फलंदाजी खूप चांगली राहिली. ध्रुव गरजच्या बॅट मधून एकंदरीत रनाचा विचार केला 11 चेंडू मध्ये 24 धावांची एक
जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली, परंतु इथून अजून ही मॅच ऑन आहे. कोण जिंकेल कोण हारेल हे देखील पाहणार आहोत आपण. नवीन फलंदाज रिंकेश गरत मैदानाच्या आतमध्ये गेलाय. रिंकेश गरत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पायावर टाकला होता, परंतु पंच वळतायत, इशारा देत आहेत, आपल्यापर्यंत पोहोचला जातोय इशारा. वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी येत असताना आता मात्र समीकरण थोडस बदलून जाईल. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 20 धावा. यस, साला आणि भाऊजीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आमने सामने. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर असे योगायोग येत असतात लीग स्पर्धेमध्ये. गावाची लीग्स असते आणि गावातूनच आपण पाहतोय. इथून पाहिलं जाईल कोण हावी होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चेंडूला सोडून दिलंय. पंच इशारा देत आहेत, आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे उर्वरित चेंडू जर पाहिले तर आता मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 19 धावा. 9 चेंडू 19 धावा समीकरण आपण पाहू शकतायत. खोलवर टप्पा, खोलवर टप्पा एक ब्रह्मास्त्र म्हणून या ठिकाणी यूज केलाय. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेताना कुठेतरी चुकले आहेत. गडी बाद होईल. गरज होती का या 2 धावेची? परंतु यास मी म्हणेन आता 18 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 18 धावा. इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू खेळायचा होता मिड विकेटच्या दिशेने ऑन साइड रिजन मध्ये आपण पाहतोय, परंतु चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी मी म्हणेन. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितले. पंच दर्शवत आहेत थोडासा आउटसाइड ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. आता मात्र चेंडू आहेत 6 आणि 6 मध्ये 18 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 18 धावा.
6 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू या ठिकाणी उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यस सेकंड अटेम्प्ट मध्ये पार्टनरशिप मध्ये हा झेल टिपला जातोय. खूप चांगलं या ठिकाणी नजर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर विकेट मिळवतंय. महत्वाचं होतं हा विकेट येणं. थँक्यू डीजे. थँक्यू. यावेळेस आपण पाहतोय 5 मध्ये 18 ची आवश्यकता आहे. 5 चेंडू 18 धाबा. आता मात्र बॅटर नक्कीच मारली होती, परंतु या चेंडूवर रन्स किती येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. फक्त सिंगल रन्स येतोय. 4 मध्ये 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 मध्ये 17 धावा अजूनही बनवायच्या आहेत. प्रयत्न केले जातील. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी मोठे हिट करावे लागतील. 3 मोठे हिट सामन्याचं समीकरण इथे मात्र पूर्ण होईल. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय चेंडू पर्यंत आणि प्रथमेश होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पर्यंत आलाय, परंतु रन्स या ठिकाणी मिळेल फक्त आणि फक्त सिंगल रन्स. 3 चेंडू आणि आता मात्र 16 धावांची आवश्यकता. 15 धावा. 3 मध्ये 15 हवे आहेत. 3 मधून इथून मात्र आपण पाहतोय हा चेंडू डॉट आलाय. गडी बाद आहे. आपण पाहतोय हलकीशी एज लागली होती आणि त्याच कारणाचा गडी बाद. थँक्यू डीजे. थँक्यू. इथून मात्र आपण पाहतोय या ठिकाणी औपचारिकता नक्की शिल्लक असेल. ज्या पद्धतीने मॅच आज आपल्या बाजूने झुकवली गेली. खऱ्या अर्थानं करण ची बॅटिंग आपण पाहिली, करणची बॉलिंग पाहिली. खूप चांगली बॉलिंग झाली, खूप चांगली बॅटिंग झाली. ब्रिजेश कुठेतरी प्रयत्न केले होते, परंतु आपण पाहतोय यावेळेस मॅच खऱ्या अर्थाने जर पाहिली तर आपल्या बाजूला झुकवली आणि मॅच जिंकली गेली. ती म्हणजेच रेया स्टॉमर्स या संघाने. अभिनंदन रेया स्टॉमर्स संघ. दुसरा सलग सामना या ठिकाणी जिंकला जातोय. यापुढील होणारी मॅच 2 संघ या ठिकाणी. चला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एका बाजूला असेल संघ मोहित फायटर आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष टायगर संघ. DJ Digambar ESP